नमस्कार मंडळी. सोल डायरीज बाय मधूच्या या विशेष प्रवासात आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे एक प्रवास संपतोय आणि तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होतोय. आज आपला 8वा दिवस, समारोपाचा. गेल्या 7 दिवसात आपण जेम्स क्लिअर यांचं जगप्रसिद्ध पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स आपल्या मराठी मातीतील उदाहरणातून अनुभवलं. वारीपासून ते दिवाळीच्या फराळापर्यंत आणि मावळ्यांच्या निष्ठेपासून ते बळीराजाच्या सिस्टीमपर्यंत आपण बरंच काही शिकलो. पण आज या शेवटच्या भागात आपण त्या सर्व मोत्यांना एका माळेत गुंफणार आहोत आणि पाहणार आहोत की याचं सार नक्की काय आहे. चला तर मग एक छोटासा आढावा घेऊया. पहिल्या दिवशी आपण शिकलं की यशासाठी डोंगरा एवढं काम नको, तर वारीसारखं रोजचं 1% पाऊल महत्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की ध्येयाच्या मागे धावण्यापेक्षा शेतकरी जशी पेरणीची सिस्टीम लावतो तशी शिस्त महत्वाची आहे. तिसऱ्या दिवशी आपण मावळ्यांकडून शिकलं की सवय बदलण्यासाठी आधी स्वतःची ओळख म्हणजे आयडेंटिटी बदलावी लागते. चौथ्या दिवशी आईच्या स्वयंपाकघरातून आपण शिकलं की सवय स्पष्ट आणि दृश्य असावी लागते. 5व्या दिवशी जत्रेच्या उत्साहातून आपण शिकलो की कठीण सवय सुद्धा आकर्षक बनवता येते. 7व्या दिवशी दिवाळीच्या फराळाच्या तयारीवरून आपण 2 मिनिटांचा नियम शिकलो. आणि काल 7व्या दिवशी आपण पाठीवरच्या टिक मार्कच्या माध्यमातून प्रगतीचं समाधान कसं मिळवायचं हे पाहिलं. मंडळी, हे पुस्तक वाचणं किंवा हा पॉडकास्ट ऐकणं ही फक्त एक सुरुवात होती. खरी परीक्षा आजपासून सुरू होते. बऱ्याचदा लोक मला विचारतात की मधू, हे इतकं सोपं आहे का? तर माझं उत्तर आहे नाही. हे सोपं नाहीये, पण अशक्य पण नाहीये. जेम्स क्लिअर म्हणतात की सुरुवातीला सवय या कोळ्याच्या जाळ्यासारख्या नाजूक असतात, पण कालांतराने त्या लोखंडी साखळीसारख्या मजबूत होतात. आज तुम्ही जे एक पान वाचताय किंवा 5 मिनिटं चालताय त्याचे निकाल कदाचित उद्या दिसणार नाही, पण लक्षात ठेवा, बांबूचं झाड 5 वर्ष जमिनीखाली असतं आणि अचानक 6व्या महिन्यात 80 फूट वाढतं. तुमच्या सवयी सुद्धा तुमच्या आयुष्याचा असाच भक्कम पाया रचत आहात. मंडळी, हा आठवडा माझ्यासाठी खूप खास होता. सोल डायरीज बाय मधूचा उद्देश हाच आहे की पुस्तकातील ज्ञान आपल्या बोलीभाषेत आणि आपल्या संस्कृतीत तुमच्यापर्यंत पोचवावं. आणि जाता जाता मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही काल कोण होता याच्यापेक्षा तुम्ही उद्या कोण बनू इच्छिता यावर तुमचं आजचं एक पाऊल अवलंबून आहे. साखळी तुटू देऊ नका, आणि साखळी तुटलीच तर दुसऱ्या दिवशी पुन्हा वारीला लागा. या 8 दिवसाच्या मालिकेला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी आहे. तुमच्या कमेंट्स पासून मला खरंच खूप प्रेरणा मिळाली. पुढच्या आठवड्यात तुम्हाला कुठल्या विषयावर किंवा कुठल्या पुस्तकावर अशी सिरीज हवी आहे, कमेंटमध्ये मला नक्की सुचवा. जर तुम्हाला या सिरीजचा फायदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या किमान 5 मित्रमैत्रिणींना ही संपूर्ण प्लेलिस्ट शेअर करा. कारण ज्ञानाचा दिवा लावल्यानेच अंधार दूर होतो. पुन्हाच भेटूया अशा एका नवीन प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, शिकत राहा आणि बदलत राहा. रामकृष्ण हरी.